प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति अगले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 7 ऑगस्ट 2026 शुक्रवार. ज्ञानाचा देव. कारण परमेश्वर ज्ञानाचा देव आहे आणि त्यांच्याद्वारे सर्व कृत्याचे मोजमाप केलेले जाते. पहिली सामुएल 2 अध्याय 3 वचन. पहिली सामुएल अध्याय 2 मध्ये आपण हन्नाचे आनंदमय स्तुती गीत वाचतो. परमेश्वराची पवित्रतेची स्तुती केल्यानंतर तिने त्यांची अमर्याद ज्ञानाची महती गायली. जितकी तुम्ही त्यांच्या पवित्रतेसाठी स्तुती कराल तितके तुम्ही पवित्रतेत वाढाल. त्यांच्याप्रमाणे जितकी तुम्ही त्यांचे ज्ञानासाठी स्तुती कराल तितके तुम्ही दैवी ज्ञानाने परिपूर्ण यावेल. दैवी ज्ञान म्हणजे काय? ते असे ज्ञान आहे ज्याद्वारे देव बलवानाचे धनुष्य मोडतो आणि दुर्बलांना सामर्थ्य देतो. ते असे ज्ञान आहे ज्यामुळे तो वंद्य स्त्रीला संधी देतो आणि तिची लाज आनंदात बदलतो. या जगाचे ज्ञान, मानवी ज्ञान आणि सैतानाचे फसवे ज्ञान यापेक्षा परमेश्वराचे ज्ञान अनंत आणि अतुलनीय आहे. ज्यांच्याकडे ज्ञानाची उणीव आहे त्याला तो उदाहरणाने ज्ञान देतो. तुमच्यापैकी कोणाला ज्ञानाची उणीव असेल तर त्याने देवाकडे मागावे, जो सर्वांना उदारपणे आणि दोष न लावता देतो. त्याला ते दिले जाईल. याकूब 1 अध्याय 5 वचन. पवित्र शास्त्र असे म्हणते, परमेश्वराची बाई ही ज्ञानाची आरंभ आहे. नीतिसूत्र 1 अध्याय 7 वचन. राजा साऊलाजवळ कोलित्याचा पराभव करण्याची कोणतीही योजना नव्हती. दावीद पुढे आला तेव्हा साऊलाने त्याला निरुत्साहित केले. पण दैवी ज्ञानाची सुरुवात तेव्हा होतो जेव्हा आपण आपले विचार देवाचे विचारांशी जुळवतो. देवाचे ज्ञानामुळे, अडल विश्वासामुळे आणि पवित्र आवेशामुळे दाविदाने त्या राक्षसावर सगद विजय मिळवला. परमेश्वराचे ज्ञान सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांच्याकडे ज्ञान मागा. ज्ञान देणाऱ्या पवित्र आत्म्याचे परिपूर्ण द्यावे. ज्ञानाचे वचन हे आत्मिक वरदान मिळविण्याची इच्छा बाळगा, ज्याद्वारे पवित्र आत्मा विशिष्ट परिस्थितीमध्ये दैवी मार्गदर्शन देतो. मिसर देशात वर्षांचा भयंकर दुष्काळ येणार होता. त्या संकटाला समोर जाण्यासाठी राष्ट्राला ज्ञानवान माणसाची गरज होती. फरोने तो माणूस योसेफमध्ये पाहिला आणि म्हणाला, देवाने तुला हे सर्व दाखवले आहे. तुझ्यासारख्या विवेकी आणि ज्ञानी दुसरा कोणी नाही. उत्पत्ती 41 अध्याय 39 वचन. म्हणूनच योसेफला फारानंतर संपूर्ण मिस्राची शासक नेमण्यात आले. आपली दृष्टी परमेश्वराकडे वाढवा. तो साध्या माणसालाही ज्ञानी करू शकतो. मोठ्या जबाबदारीसाठीच नव्हे तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला त्यांचे ज्ञानाची गरज आहे. तुमची बोलण्यात, नातेसंबंधात, निर्णयात आणि आचरणात ज्ञान आवश्यक आहे. परमेश्वर तुमच्या ओठावर त्यांचे ज्ञान ठेवील तेव्हा तुम्हाला जाणवेल की बोलणार हे तुम्ही नसून तुमच्यातून तुमच्या पित्याच्या आत्म्याचे बोलत आहे. कारण बोलणारे तुम्ही नसता तर तुमच्या पित्याचे आत्मा तुमच्यामधून बोलतो. मॅथ्यू 10 अध्याय 20 वचन. प्रिय देवाचे लेकरांनो, हेच ते ज्ञान आणि समज आहे जे परमेश्वर आपल्या लोकांना देऊ इच्छितो. म्हणून त्यांचे काळजीपूर्वक पालन करा. कारण राष्ट्राच्या दृष्टीने हेच तुमचे ज्ञान आणि समज असेल. ते हे सर्व नियम ऐकून म्हणतील, खरोखरच हे महान राष्ट्र ज्ञानी आणि समजूतदार लोकांचे आहे.
अनुवाद अध्याय 4 6वा वचन. पुढील मरणासाठी वचन भरून येणारे ज्ञान प्रथम शुद्ध, नंतर शांतता, प्रिय, सौम्य, समजूतदार, दया व चांगल्या फलांनी परिपूर्ण, पक्षपात व दोष नसलेले असते. याकूब 3 अध्याय 17वा वचन. आजचे बायबल वाचन सकाळ स्तोत्रसंगीता 72 अध्याय 73 अध्याय. संध्याकाळ रोमकार्य 9 अध्याय 1 से 15 वचन. धन्यवाद.